आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। वरुडच्या केदार चौकातून दुचाकी लंपास। वरुड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। वरुड शहरासह तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून शहरातील गजबजलेल्या केदार चौकातून दुचाकी लंपास केल्याची घटना 5 मे रोजी उघडकीस आली। या प्रकरणी वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। केदार चौक परिसरातील टिपटॉप टेलरचे संचालक मुद्दसर मेहबूब भाई खान वय वर्ष 46 राहणार किचन बंगला जवळ वरुड यांनी यांच्या मालकीची व ताब्यातील होंडा कंपनीची ॲक्टिवा MH 27 DQ 4264 किंमत अंदाजे 75,000 ही दुचाकी स्वतःच्या दुकानासमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडून आली आहे। या प्रकरणी वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे। वरुड तालुक्यातील रोशनखेडा येथे शेती साहित्याची चोरी। वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोशनखेडा येथे अज्ञाताने शेतातून साहित्य चोरून नेले आहे। त्यात प्लास्टिक ड्रम, स्प्रिंकलर, नौजल, कुदडी पंप, सब्बल असे एकूण 9,000चे साहित्य चोरून नेले आहे। या प्रकरणी अरुण नथुजी खोडसकर वय वर्ष 76 यांनी वरुड पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी 303 कलम अनव्य गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे। वरुड येथील विष्णू सभागृहाजवळून चोरट्याने दुचाकी केली लंपास। वरुड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। शहरातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असताना शहरातील इंदिरा चौक परिसरातील विष्णू महाराज सभागृहाच्या मागे उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली। फिर्यादी वसीम रियाज खान राहणार जरूड यांच्या मालकीची होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH 27 CD 9709 किंमत अंदाजे 25,000 रुपये ही विष्णू महाराज सभागृहाच्या मागे लावून सभागृहात गेले। बाहेर आल्यावर त्यांची मोटरसायकल दिसून आली नाही। सर्वत्र शोध घेतला परंतु मिळून आली नाही। ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असे उघडकीस आल्यानंतर त्यांनी वरुड पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली आहे। या आधारे वरुड पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।